16 तारखेला मनोज जरांगे पाटील हे पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती स्पष्ट करणार आहे. काय निघतं जरांगे कुठतरी मला असं वाटतं की जरांगे आंदोलन करू शकत नाही आणि 16 तारखेला सरकारला कुठतरी वेटीस धरण्यासाठी जे मागल ते दिलं पाहिजे आणि जरांगेच्या काही कार्यकर्त्यांना पुन्हा गुत्तेदारीचे कॉन्ट्रॅक्टरचे काम देण्यासाठी जरांगेचं कुठतरी सरकारवर प्रेशर करण्याचा डाव आहे. 16 तारखे माझं तर चॅलेंज असेल जरांगेला की त्यांनी 16 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. आमच्या त्याला शुभेच्छा असतील, कारण की सरकारला जे द्यायचंय आणि जरांगेच्या आंदोलनामुळे जे ओबीसीचं वाटोळं झालंय ते झालेलंच आहे. परंतु आता जरांगेला याच्यापेक्षा काय राज्य सरकार देऊ शकतं, आणखी मागायची तरी काय? ओबीसीचं सगळं ओरबाडून घेऊन सुद्धा जर ते सुस्त बसत नसेल तर काय करायचं तर कर म्हणा. परंतु त्याचं आंदोलन होणार नाही, समाज पाठीशी राहिलेलं नाही आणि उभं कुठतरी भिकारचोट धमक्या देण्याचं काम जरांगे करतोय. बाकी काही नाही, पुढची दिशा त्याची भरकटलेली, त्याच्यासोबत कोणी राहिलेलं नाही. फक्त सरकारला प्रेशर करण्यासाठी या वल्गना आहेत. आणि मला तर वाटतं शिंदे गटाचे लोक विनाकारण येऊन शिंदे गटाचे मंत्री येऊन त्याचं महत्व वाढवण्याचं काम करतात, बाकी काही नाही. त्यातून असं वाटतं की शिंदे गट जरांगेला कुठेतरी रसद देण्याचं काम करतो किंवा जरांगेला पुश करण्याचं काम करून सरकारला अस्थिर करण्याचं, म्हणजे शिंदे गटाचं महत्व कमी झाल्याच्या नंतर जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला अस्थिर करण्याचं काम शिंदे गट करत असेल असं मला वाटतंय. सामंत यांनी काही दिवसापूर्वी त्यांची भेट घेतली होती आणि ही जी भेट झाली ती त्यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी झाली अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्यांनी उमेदवारी नाकारली म्हणून बच्चू कडूंना उमेदवारी मिळाली अशा प्रकारची देखील चर्चा आहे. हे 100% खोटं असायला पाहिजे. हे जर त्याच्यामध्ये तथ्य असतं तर नक्कीच शिंदे गटाचे काही मंत्री असतील, आमदार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, यांनी समोर येऊन सांगितलं असतं की जरांगे यांना आम्ही उमेदवारी देऊ केली होती परंतु त्यांनी नाकारली. हे कुठतरी जरांगेच्या बालिश समर्थकांचं आणि जरांगेच्या बालिश ट्रोलर्सचं काम आहे. कुठतरी दादांना, त्यांच्या भिकारचोट दादांना कुठतरी विधान परिषद देऊ केली. हे मी एवढं स्पष्ट सांगू शकतो की ना जरांगेला विधान परिषद मिळू शकते, ना हाकेला मिळू शकते, ना वाघमारेला मिळू शकते. कारण की कुठलाही पक्ष स्वतःचं वाटोळं करून घेणार नाही. कारण जरांगेला जर विधान परिषद दिली तर जरांगेला दिल्यामुळे तो ओबीसी समाज त्या पक्षापासून दुरावला जाईल. हाके आणि वाघमारेला जर दिल्याच्या नंतर त्या पक्षापासून मराठा समाज दुरावला जाईल. त्यामुळं जरांगे असेल, हाके असेल, वाघमारे असेल, ससाने असेल, यांना कुणालाही विधान परिषद मिळणार नाही. राज्य सरकारमधला कुठलाही पक्ष देणार नाही, विरोधी पक्षातला सुद्धा देणार नाही. उगं कुठतरी आपल्या प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे नवीन कुठतरी भूमिका आणि एक बॉम्ब सोडण्याचं काम कुठतरी जरांगे समर्थक करत असतील आणि ते अत्यंत कुठतरी वैफल्यग्रस्त झालेल्या जरांगेने सोडायला लावलेले कुठतरी एक बॉम्ब म्हणावं लागेल. ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी आता हे आंदोलन असेल असे त्यांनी स्पष्ट केले. हे बघा, विहिरीत नसल्यावर पोहऱ्यात कुठून येईल. जे कुणबी प्रमाणपत्र मूळ याच्यात मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, ओबीसीच्या त्यांच्याकडे कुणबी नोंदी नसताना सुद्धा काही बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून आज राज्यामध्ये बरीचशी घुसखोरी केली. याच्यात सुद्धा आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत. याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात गदा येणार आहेत. परंतु आता कुठेतरी कुणबी प्रमाणपत्र मूळ नोंदीच नसताना नवीन कुणबी प्रमाणपत्र कुठून निघणार? परंतु कुठेतरी सरकारला वेटीस धरायचं आणि वेटीस धरून बोगस कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ते चाललेला खटाटोप आहे. परंतु ओबीसी समाज जागा असणार नाही. आणि जर असा कुठला प्रकार होत असेल, जरांगेच्या धमक्याला घाबरून जर राज्य सरकार बोगस नोंदीमार्फत जर आणखी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम करत असेल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही राज्यातील ओबीसी समाजाला एकत्र करून आम्ही सुद्धा आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेऊ आणि आंदोलन, मोठं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाहीत. नक्की करणार. जर ओबीसीवर त्याच्या आंदोलनामुळे जर राज्य सरकार त्याच्या दबावाला बळी पडून जर ओबीसींचा गळा कापून घेत असेल, तसा बराचसा ओबीसींची हत्या करण्यात आलेलीच आहे, पण राहिलं ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं जर कोणी घाट घातला तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरता येत आहे. आम्हाला सुद्धा जरांगेच्या आंदोलनाला जशास तसं उत्तर देण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आणि आम्ही तो अधिकार गाजवणार आणि तो अधिकारातून आम्ही आंदोलन करणार. मागच्या वेळेस तुम्ही वडीगोद्रीच्या इश्यूवर आंदोलन केलं, जरांगे पाटील आंतरवालीत आंदोलन करते, तर तुम्ही पण वडीगोद्रीत करणार का? नक्कीच. आम्ही वडीगोद्रीत नाही, आंतरवालीत सुद्धा करू शकतो. आंतरवाली काय जरांगेच्या बापाच्या नावावर रजिस्ट्री करून दिलेली आहे का? लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ज्या मैदानावर मुंबई मधल्या आंदोलन करता येत नाही तिथं जर जरांगे आंदोलन करत असेल तर आम्हाला सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आंदोलन करता येतं. जरांगे जिथं आंदोलन करत तिथं आंदोलन करण्याची आम्ही बी तयारी करू आणि येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर देण्याचं काम करू.